मित्रांनो, बैलगाडी शर्यत चालू झाली आणि खूप चांगले दिवस आले बैलाला, त्याच्यानंतर ते विक्रेती करणाऱ्या शेतकऱ्याला. तर असाच एक विक्रमी किमतीचा वासर आहे. वासराचं नाव आहे सुंदर. वाटत नाही आदत. तर मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता. तर ते व्हिडिओ बनवला आणि ह्या वासराचा एक अंदाज सांगितला होता आणि शेतकऱ्यांनी विनंती केली होती जर किंमत आली तर द्या. पण देणार ही लोकही तेवढीच म्हणून आपण बैलप्रेमी पाहिजेत. तर अशीच सगळी शेतकरी आहेत. तर त्यांनी बैल घेतला एवढ्या किमतीला. पहिल्यांदा किती किमतीला सुंदर घेतलाय ते सांगा. किती किमतीला घेतलाय? हौसाला मोल नाही, बैलाची किंमत होऊ शकत नाही. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नाही तरी का सांगा माहितीये का, कारण ही बैला खरं प्रेमापोटी बैल आणि नावासाठी बैल घेतलाय आम्ही. आम्हाला पैसे कमवायचा उद्देश नाही की कोणाची रुपये आम्हाला वायदे घ्यायची इच्छा नाही. आम्ही खूप वायदे दिली. ही वायदेचा प्रकार पण बंद झाला पाहिजे. एवढी मोठी चांगली बैल पळतात, ही वायदेमुळे बैल ती उजेडात येत नाहीत. आता आमचाच एक दुसरा स्वामी म्हणून बैल, त्याला पैरे नाहीत. एवढा आमचा चांगला बैल पळतो, त्याला अजून पैरे नाही. बरं, पैरा असू द्या, पण मी जो प्रश्न विचारला त्याच्यावर जातो. कारण ही काय माहितीये का, कळलं पाहिजे किती बैलांच्या किमती झालीत. हा खेळ किती मोठा होत चाललाय. तुम्ही सांगावं, आवर्जून सांगावं, कारण लोकांना कळू द्या. आदत मधली ही सर्वात विक्रमी खरेदी आहे. फक्त आमच्या बंधूंनी वस्तू घेतली आहे, त्याची किंमत आता बंधूंनाच माहिती आहे आमच्या. बर, दीपक शेठला. बरं, दीपक शेठ ची चर्चा झाली. मी सांगतो हे कसं आहे, काय काय लोकांना बैलांची किंमत करायची नसते, अनमोल असतो नंदी. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणतो हे वासरू आदत जे किंमत आहे त्यातील सगळ्यात विक्रमी किंमत आजपर्यंतची तब्बल 25 लाख रुपये किमतीला हे वासरू घेतलंय. वासरू का घेतलंय तर तुम्हाला कळेल. त्याच्याकडे बघा तुम्ही, त्याची लांबी, त्याचा एकंदरीत आकार, हे ते सगळं म्हणजे अद्भुत आहे. असं आदत ह्याच्यात एवढा नुसतं वासरू नाही. एवढं आदत वयात वासरूच नाही. आता मैदानात आपण बघितलं तर त्याचा पल्ला बघा तुम्ही, त्याचं वशिंडन आहे, शिंग बघा तुम्ही, देखना बघा किती बैल. वाटत नाही की आदत आहे अजून. बर, कुठनं घेतलाय हा? मी शिरसटवाडी म्हणून घेतलाय. बर, कुठनं पळतो नक्की काय? हा दोन्ही खांदे बाहेरनं पळतो. बर, दोन्ही खांदी. बर, तुम्ही काय करता पहिल्यांदा ते सांगा. आम्ही काय नाही, येतो आपल्या मैदानात. नाही वैयक्तिक मी आता 11वीत आहे, पुण्यात असतो सिम्बायोसिस कॉलेजला. आता 2-3 दिवस सुट्ट्या, त्यामुळे शर्यतीला यायचं की पहिला आपला सगळं कॉलेज बिलेज बघायचं, नंतर आपला शर्यतीचा नाद. सुट्टी असल्यामुळे आलोय आज. बर, तुम्हाला बोलाय पुढे केलेलं आहे. पहिल्यांदा ज्येष्ठ लोक आहेत त्यांना बी, सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती आहे आणि ह्यांचं खरंच कौतुक असतं. जुन्या काळापासून बैलगाड्या बघताय तुम्ही? कधीपासून बघताय? पळणार तुमच्या काळात कुठला पळणारा बैल होता बाबा? कधीपासून बघताय शर्यती? आता लक्षापासून. कुठला लक्ष नव्हता का आपल्याकडे? एक पहिला जुना बैल होता का? त्यांना सांगा कुणाकडनं घेतलेला. गौतम बाईकडून घेतलेला. बर, मग काय सांगाल, ह्यो नाद आता लय मोठा झालाय, काय सांगाल या नादाविषयी बैलगाड्याच्या? मित्रांनो थोडं बरं या, नितीनजी या. ह्यांनी खरं आपण म्हणून नियोजन असतं, पुढचा चेहरा आहे. तर बैल बी आपण बघू शकताय. बैल तर पुढे या थोडं, कारण बैल दिसणं महत्वाचं आहे. आता एवढी खरेदी करायची, विक्रमी खरेदी करायची आणि म्हणजे खूप साऱ्या गोष्टींचं नियोजन लागतं. तर हे कसं ठरलं की आपल्याला करायचीच खरेदी? काय बी झालं त्या वासरू आम्ही बघत होतो 3-4 महिने झालं. आम्ही बघतच होतो कुठलं ना कुठलं वासरू. मग त्या दिवशी बालमाबर इथे 1 नंबर त्याने केला. विजूभाऊला फोन केला, विजूभाऊला वस्तू घ्यायची आपल्याला. ते काय स्वतः आले नाहीत, पण त्यांनी आम्हाला पाठवलेलं वस्तू तुम्ही घ्या म्हणून. हे घेतली आपण वस्तू. कोरेगावात मित्रांनो जे मैदान झालं आदत, तिथला 1 नंबरचा मानकरी होता आणि बलमासारख्या हिंद केसरी बैलाबरोबर पळणं एका वासराने ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ज्यावेळेस तुम्ही बघितलं, ज्यावेळेस ती रकमेचा काय विषय काढतोय सांगा, कारण शेतकऱ्याला चांगले दिवस आले त्यामुळं. काय सांगाल, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गेला विचाराय त्यावेळेस कशा पद्धतीनं ठरलं की बाबा हां बैल घ्यायचे किंवा काय?
ती खरेदी विक्रीचा प्रसंग कसा होता ते सांगा. आम्ही गेलो तिथं, त्यावेळेस गेलो तर साटील ड्रायव्हर आपला तामखेड्याचा तिथं होता. मग त्यांना आम्ही मध्यस्थी घातली. मग आपले अण्णा होते, झाले अर्धा पाऊण तासाचा व्यवहार पूर्ण झाला. असं काय 3-4 शब्दाचा विषय झाला, जास्त काय खळखळ काय नाही झाली काय नाही. म्हणजे जास्त किरकिर करून बी घेतलं नाही पाहिजे. त्यांनी एक सांगितलं तुमचा आकडा सांगा आणि आमचा सांगितला, आटीलने मध्यस्थी करून विषय संपून टाकला 2 मिनिटं. बरोबर. आणि मी मित्रांनो मुलाखत घेतलेली ह्या वास्त्राची. ह्या वास्त्रात एक वैशिष्ट्य तुम्हाला कळेल तुम्ही की ह्या प्रकारचं ब्रीड आणि ह्या प्रकारचं वासरू आत्ता सापडत नाहीत. काय सांगाल ह्याच्या एकंदरीत ह्या सुंदर विषय काय सांगाल? सुंदर काय आता सगळ्या बाबतीत तर तुम्ही सगळ्याला माहितीच की कसा आहे कसा नाही, नाही का. त्यामुळे काय. बरं, किती महिन्यात आहे हा? घेतला तर अण्णा बोलले होते 19 महिन्याचा. आता घेतलेला ते 15 दिवस झाला आपण फक्त घेतलेला. बरं, 20 महिने. बर, कसं आहे घरात ॲग्रेशन वगैरे घरी कसं असतं? नाही अजून काय आम्ही घरी आणला नाही. मग पुष्यगावानंतर त्यांच्याकडे ठेवला बैल. त्यांची सगळी रक्कम आपण सगळी दिली आणि बैल त्यांच्याकडे ठेवलाय. बरं बरं बरं. करायला आपल्या महत्वाचं पुष्यगाव मैदान आहे, त्यामुळे त्यांना सांगितलं. पण ते म्हणले काय अडचण नाही, आमचं असलं का सगळं ते म्हणजे काय विषय नाही. आपण 8-8 दिवस त्यांना फोन सुद्धा करत नाही. ज्याविषयी मैदान असतं त्याच्या आदल्या फक्त फोन करतो, उद्या जायचंय बस. विश्वास मित्रांनो, बैलगाड्यात विश्वास खूप महत्वाचा गोष्ट आहे. एवढ्या किमतीची आपण म्हणू एखादे वासरू घेतल्यानंतर देणं आणि ते विश्वासानं देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण काय झालं आता गैरविश्वासाचा प्रकार वाढला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्यातून विश्वास खूप महत्वाचे आहे. बैलगाड्यात काय सांगाल ते? नाही, विश्वास ठेवला पाहिजे कोणावर तरी, नाही का. बर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही होता ना, काय सांगाल? तुमचा खोंड आहे. बरं, आज घेणारे मालक आणि सांभाळणारे मालक एकत्र कमी दिसतं. असं दिसलं एकदा विकलं की विषय कट होतो. काय सांगाल? पण एकला तर तसा विषय कट करून काय उपयोग नाही. त्याने आपल्याला जसं आपण सांभाळाय ना, ह्याच्यापेक्षा विकल्यावर जास्त अजून सांभाळायचा पण कमी करायचा नाही. वा वा. की आपल्याला म्हणलं नाही पाहिजे की बाबा असं झालंय, मग पैसे कोणी कमी होईल काय होईल, पण ती चांगली वस्तू. कुठनं आणलं होतं ही वासरू तुम्ही? हे वासरू आणलं होतं जतकून तिकडून. बर, या मंगळ शेजारीच. बर, पण या ना असं बैलाकडं आपण बघू. पण कसं काय विषय आहे? समजा मंगळवेड्यावरून आणलं होतं, पहिल्यापासूनच असा बांधा होता का कसं? पहिल्यापासूनच बांधा होता. होय. आता ज्यावेळेस खरेदीची किंमत एवढी आली, बरोबर, म्हणजे काय होतं, एवढ्या किमतीला विक्रमी किमतीला विकतो त्यावेळेस काय होतं, घरचं वातावरण निर्मिती झाली, वेगळी चेंज झालं असेल. अंगापूरला 1 नंबर केला का? अंगापूरला बी 1 नंबर. पुन्हा त्या वडगावला 1 नंबर. होय. मग अंगापूरला 1 नंबर केला आम्हाला. आता इथं त्या दिवशी मुलाखत घेता ते 12 लाख म्हणला, त्याला काय माहित नव्हतं. पण आपल्याला तसं 17 लाखापर्यंत तिथं मागितला होता. तिथं मागितलं आणि म्हणले फोन करा. म्हणलं आमचा अजून काय निर्णय नाही काय जा. मग इथं 1 नंबर केला. इथं आम्हाला काय रातभर फोनच बंद नाही. मग बोले 4-5 जण, म्हणलं तुमचा घास नाही घ्यायचा, तुम्ही घर सोड नका, बेर काय 5-6 हजार खर्च कर नका. आणि इथं 12, 13, 14 म्हणलं कोण मिळत नाही. 18 लाखाला मात्र मी दिलं नाही म्हणलं. अरे मी तुमच्या टीमला रिक्वेस्ट केलेली आवर्जून की बैल विका. कारण काय माहितीये का, हे तर आपण मागल्या बारी मित्रांनो, चांगल्या मालकाकडे बैल जाणं महत्वाचं आहे. शेतकऱ्याचंही भलं होतं आणि त्या बैलाचं करिअर आता म्हणजे चांगलं होतं. सकाळ उजाडलं, दहार काढले की ह्याला 7 लिटर सकाळचं दूध, संध्याकाळी 14 लिटर दूध. 14 लिटर दूध. आणि दुसरं खायला काय नाही, हुलग, शेंगदाणा पेंड आणि गव्हाचं पीठ. बर, भुसार दुसरं धान्य, त्याला बराटा सुद्धा टाकत नाही. अरे एवढं किमतीला गावात काय चर्चा झाली? महाराष्ट्रातली विक्रमी आता आमच्या बी गावात सगळी जागली मला की एवढं किंमत कशी झाली. पण वस्तू बी तशी आहे. बरोबर. ह्याला बैल पुरला का नाही, तुमचा ओपन असू द्या, बैल पुरण्याची टेन्शन आधीच येते. काय करणार? आदत आहे. आदत म्हणजे अजून 5 महिन्याच्या पूर्ण दात लावणार, रात लावत नाही. पण आदत वयात जर एवढं शरीर, तर आपण म्हणू दुसरा चौसा ह्यात म्हणजे एक वेगळा बैल होईल. सांभाळावं बी लागतोय तसा. बरोबर. मित्रांनो, 14 लिटर दूध जसं ऐकलंय असं 2 गोळ्या जास्तच, बरोबर, कमी नाही करायचं. 14 लिटर दूध पाजणं, नुसतं आपण शरीर बघता या सुंदरता, या शरीरामाग तसं खायलाही आहे. व्यायाम काय देत आहे? व्यायाम अजिबात नाही, झोपत नाही. आता 15-15 दिवस मैदान नसलं तर मैदानात शिकवलंय. कुठल्या बैलाबरोबर नाही शिकवलंय? काय शार्दूल होता ही बैल एक, आणि घोडी घरी तशी 5-6 रेसल घोडीवर टाकल्या. ज्या दिवशी नेलं त्या दिवशी जी 1 नंबरची गाडी मारली ह्यानी त्या मळदला, बारामती पाशी म्हणलं घी सुरुवातीला. सुरुवातच ह्यानी चांगली केली. सुरुवातच केली. किती 1 नंबर केलं त्यानं?
आता तिथं अंगापूरला एक हां म्हणजे ह्याने 5-6 जागेवर एक नंबर केलं खाली गोष्टीला ह्याला. मित्रांनो पुन्हा एकदा मला सलग 3 एक नंबर. आणि मित्रांनो पुन्हा एकदा शरीर बघू शकता ह्या बैलाचं. ह्या बैलाचं शरीर म्हणजे वेगळ्या शरीराचा बैल आहे. अशा शरीराचं बैल कमी आहेत म्हणजे तुमचं निरीक्षण असेलच. हा तर आता तुम्हाला बरंच एवढं वासरायचा प्रश्न विचारणार की हाय का आदत? आदत अजून 6 महिने दात लावत नाही. बघू पुरावं काय कसं आहे नक्की. अजून बारीक दात नाही, आदत आहे. दात मोठं व्हायचं आणि अजून पुरा 6 महिने लावत नाही पण 5 महिन्याच्या मोहनच. कारण एवढे वासरू म्हणल्यानंतर की म्हणते आदत नाही म्हणून म्हणलं पुरावा. अजून 4 महिन्यांनी सगळी म्हणणार ह्याचं दात बघा. हा मी त्यांच्या आधी म्हणणार तुम्हीच बघा आधी चला. नाही म्हणून तर मी तुम्हाला ते आवर्जून विचारलं पुरावा. तर मित्रांनो आदत आहे आणि बारकच दात आहेत. बारकच येतोय. तर मित्रांनो असा एक वेगळा प्रकारचा बैल आहे सुंदर. तुम्ही बघू शकता लांबणं की सुंदर दिसाही सुंदर आहे. पल्ला बघा वेगळ्या प्रकारचा बैल आहे. जातीवंत बैल आहे. खिलार बैल आहे. मोठा चांगलं वासरू आहे म्हणून आपण बैल एवढा जरी दिसत असला तरी ही वासरू आहे. तर ह्याला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. मित्रांनो किंमत नाही महत्त्वाची पण एका बैलाला एवढी किंमत येते तर बैलगाड्याचं क्षेत्र किती मोठं झालं आहे आणि बैलगाड्या क्षेत्रात कशी उलाढाल होते. एखाद्या शेतकऱ्याचं कसं भलं होतंय जर चांगला बैल असेल तर. कुठं पत्ता सांगा एकदा बैल हा कुठं आपल्याला पाहायला भेटेल परत पाहायचं म्हणलं तर? आपल्या फार्म हाऊसवरच राहणार. मुरुमला. तालुका बारामती. हो तालुका बारामती जिल्हा पुणे. मित्रांनो जसं ह्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं बैल तिथं भेटेल. बैलाचं भविष्य उज्ज्वल आहे बरेचशी लोक असं म्हणतात. तर ह्या सुंदरला त्याच्या प्रवासाला शुभेच्छा. जसं नाव आहे सुंदर तसं त्यानं करिअर कारकिर्दी सुंदर करावी. धन्यवाद.